ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील निंभेरे, तुळापूर परिसरामध्ये एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीला रस्त्यामध्ये अडवून विनयभंग करण्यात आल्याची घटना 15 जुलै रोजी संध्याकाळी घडली। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। घटनेच्या निषेधार्थ तुळापूर आणि निंभेरे या दोन गावांनी कडकडीत बंद पाळला। 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 15 जुलै रोजी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर सायकलवरती तिच्या घराकडे जात होती, तेव्हा आरोपी तरुणानं मोटरसायकलीवरती तिचा पाठलाग केला आणि तिला रस्त्यामध्ये अडवलं आणि तिचा हात धरून विनयभंग केलाय। पीडित मुलीनं सदर घटना घरच्यांना सांगितली। मुलीच्या आईच्या फिर्यादीवरनं आरोपी अरमान जब्बार शेख याच्यावरती विविध कलमा अंतर्गत पॉस्कोचा गुन्हा दाखल करून पोलीस पथकानं आरोपीला तात्काळ अटक करून गजाआड केलं। या घटनेच्या निषेधार्थ 16 जुलै रोजी तुळापूर आणि निंभेरे गावामधील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून सदर घटनेचा निषेध नोंदवलाय। तर यावेळी आयोजित निषेध सभेमध्ये अनेक जणांनी महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे अशी भावना व्यक्त केली आहे। याप्रसंगी हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे तसेच माजी सभापती भीमराज हार्दे, तुळापूरचे सरपंच दादासाहेब हार्दे, अमोल हार्दे, निंभेरीचे सरपंच शांताराम सिनारे, हरिभक्तपरायण आकाश महाराज हार्दे, शरद विधाते, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हार्दे, सेक्रेटरी माधव हार्दे यांनी आपल्या भावना व्यक्त करत आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं कडक पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। ह्या कालच्या घटनेचा निषेध आमच्या निंभेरे आणि तुळापूर ग्रामस्थांच्या वतीने निषेध करतो। परंतु आता कालची ही घटना ही मुस्लिम समाजाची होती म्हणून सगळे लोक जमले। इथून पुढे मराठी असू, वंजारी असू, मार मांग असू, एखाद्या मुलांनी त्रास दिला, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे ही शिक्षा झाली पाहिजे प्रत्येकाला। आणि काल जी घटना घडली त्या गुन्हेगारावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे। तेव्हा त्याच्यावर जर साधा गुन्हा दाखल केला तो तिसऱ्या दिवशी जामिनावरच सुटून तो बाहेर राहील, हे सुद्धा सगळे लक्षात घ्या। त्याच्यावर जर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला तर हे आपण सगळे लढलो, याला काहीच अर्थ नाही। त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी एवढं पब्लिक लागणार आहे तिथं, एवढं लक्षात घ्या। त्याच्यावर जर पोस्को याच्यात डबल लोक लागणार आहे, तेव्हा त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे। पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ही गावातली पिढा कमीत कमी 5 वर्ष गावात येणार नाही आणि 5 वर्ष गावात घटना घडली त्यांना वाटलं पब्लिक मध्ये मुलगा देता येत नाही, त्यांच्या पद्धतीने तो कसा न्याला काही त्याला काय कोणी पाठीशी घातलं नाही, गावात नाही सुद्धा कोणी पाठीशी घातलं नाही। पण हे काय होतं गैरसमज होता, पाठीशी घातलं वगैरे असं काही नसतं। याला कुणी कोण लागेल त्या आम्हाला त्या मुलीपेक्षा त्या जबऱ्या जवळ आहे का? आणि जो गुन्हा करणार कुणी असू दे त्या जबऱ्या ठिकाणी तो आम्हाला जवळ नाही। आपण ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने उभे राहणारी माणसं आहे। आपली भूक अवलाद नाहीये, ज्याच्या बाजूने अन्याय झाला त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारी माणसं आहे आपली। अन्याय आपल्या सहन नाही होणार, भलं तो कोणत्या समाजाचा असू। चूक तुमची असली तुम्हाला सजाच होणार, आणि तुमच्यावर जर अन्याय होत असला आम्ही तुमच्यावर उभे।
असं बोगस पण नाही चालत का काहीतरी आपला वेगळा समज आपला एक असं हे आपण कधीच समजलं नाही आतापर्यंत. प्रत्येकाला आपण समान वागणूक दिली आतापर्यंत आणि त्याचा जर गैरफायदा घेत असले कोणता व्यक्ती किंवा कोणते पोरं तर मग त्याचा समाचार आता सुट्टी नाही. आता जागरूक झाले सगळे. तुम्ही आतापर्यंत तुम्ही हे केलंय हे झालं आतापर्यंत गेले पोलीस स्टेशन आता आधी चौक आणि मग पोलीस स्टेशन. सभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो. प्रशासनाचं आपल्या दुई तुळापूर निंबेरे ग्रामस्थांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाचा आभारी आहे की त्यांनी आपल्या याची घटनेची दखल घेतली. त्यांचे दोन्ही गावाच्या वतीने मी आभार मानतो आणि तसेच या घटनेचा मी तुळापूर आणि निंबेरे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि नुसतं मुस्लिम समाज नाही आता सगळे बोलले त्या पद्धतीने प्रत्येक याचं आपल्याला हे आपलं 18 पगड जाते आपल्या गावामध्ये सगळं हे करत असताना प्रत्येक मुलीचं आता प्रत्येक जण कोणतरी आहे ना. मला मुलगी नसेल जो मला नात आहे असे आहे काही नसतील मुली तर त्यांना त्यांना का माया दया नाही का. पण प्रत्येक मुली संरक्षण ही आपली जबाबदारी. आणि तुम्हाला सांगतो हे एक टवळखोर पोर जे लई नाही एक 15 पोर आहे माझ्या ध्यानात आहे सगळे. यांना मी वारंवार सूचना पण दिलेले आहे. एक ठिकाणी जाऊन बसले दाखवून दिलेले पुढं बसायचे निवांत जागा आमच्या तिकडे गावातले तर आहे जे बाहेरचे पण पोरं वडाच्या झाडाखाली सावरंगाबाद माझे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.